नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशावर महापालिका प्रशासनानं घाला घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आनंदवल्ली येथील पेशवेकालीन ऐतिहासिक रामेश्वर महादेव मंदिराच्या पवित्र प्रांगणात चक्क मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात येत असून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत प्रशासनानं कोणत्याही पूर्वसूचनेविना स्थानिक नागरिकांची घरे आणि समाज मंदिर जमीनदोस्त केले. या रात्रीस खेळामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. आनंदवल्ली परिसरातील नागरिकांचा आणि भाविकांचा या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांना विश्वासात न घेता महापालिका प्रशासनानं हुकुमशाही पद्धतीनं कारवाई सुरू केली आहे. दरम्यान महापालिकेच्या निधीतून बांधलेले समाज मंदिर आणि अनेक गरीब नागरिकांची घरे बळजबरीनं पाडण्यात आली असून यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव, विलास आहेर, भरत गांगुर्डे यांच्यासह शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाचा निषेध केला. आमचा विकास कामांना विरोध नाही, पण मंदिराच्या पवित्र जागेत आणि लोकवस्तीत हा घाणेरडा प्रकल्प का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थितीत केला आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्राचीन रामेश्वर महादेव मंदिराचे पावित्र्य भंग करणाऱ्या या प्रकल्पाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा संपूर्ण नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी माजी नगरसेविका नैना गांगुर्डे, कैलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे. काल आनंदवली गावामध्ये खाली स्मशानभूमीच्या जवळ STP प्लॅन्टच्या नावाखाली अतिक्रमणाची मोठी मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये जोशी समाजाचं एक समाज मंदिर होतं, ते पूर्ण तोडण्यात आलं आहे आणि असं सांगण्यात आलं आहे का STP प्लॅन्ट तिथे आपण बनवणार आहोत. मला इथं प्रशासनाला सगळ्यांना विचारावं असं वाटतं आहे का हा जो काही आहे हा आनंदवलीचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, टाउन प्लॅनिंगचा. यामध्ये STP प्लॅन्टसाठी रिझर्वेशनच्या जागा असतात. ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठेही STP प्लॅन्टसाठी जागा आरक्षित केलेली नाही आहे. तसेच ही त्यांची हीच नगरपालिकेच्या याच्यामध्ये काय काय आनंदवली गावासाठी आरक्षित आहे. त्याच्यामध्ये आमच्यासाठी प्लेग्राऊंड आहे, आमच्यासाठी अमरधाम आहे, इलेक्ट्रिकल सबस्टेशन आहे, पोस्ट ऑफिस आहे. ह्या कुठल्याही गोष्टी न करता फक्त आणि फक्त STP प्लॅन्टसाठी जागा आरक्षित आहे ह्या नावाखाली जे समाज मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये आम्हाला भविष्यामध्ये दशक्रिया विधी शेड उभारायचा होता, त्याची फाईल देखील आज तुम्ही गेला तर बांधकाम विभाग आणि आपलं टाउन प्लॅनिंग विभाग याला ती फिरत होती आणि त्या फाईलला फक्त या लोकांनी मंजुरी का नाही दिली का आपल्याला गोदावरी नदी समोर आहे आणि तिथं पूररेषेच्या याच्यामध्ये ती बाधित होईल म्हणून तिथे त्यांनी आमची ही जवळजवळ 80 लाखाची फाईल बाजूला ठेवली. जर असं पूररेषेचं जर आम्हाला तिथं तुम्ही नॉर्म्स लावलेत तर ह्या STP प्लॅन्टला ती बाधित होण्याची जी घटना आहे ती होणार नाही का. आणि STP प्लॅन्ट बांधण्याचा इथंच अट्टहास का केला जातोय. आम्हाला माहिती आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे, पण आज जर तुम्ही बघितलं गोदावरी तरी हे आमचं रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी आनंदवली गावाची ओळख आहे, जो आमचा धार्मिक वारसा आहे, याला कुठेतरी गालबोट लावायचं आहे का. तुम्ही सगळ्या शहराचं पूर्ण सातपूरचं तिथं मलनिसारणाचं पाणी तिथं तुम्ही जमा करणार देवस्थानाच्या जवळ. कशासाठी हा अट्टहास केला जातोय. आमच्या नागरिकांना त्याचं आरोग्य धोक्यात टाकलं जातंय. अगदी दूषित पाणी तिथं जमा होणार आहे, तिथं लहान मुलं बाळं खेळतात. आम्हाला ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी दशक्रिया विधीची अपेक्षा होती ती महानगरपालिकेने फेटाळून लावली. हे कुठल्या गोष्टींसाठी केलं जातंय, याच्यावर कोणाची वरद हस्त आहे. जी आनंदवलीची जुनी ओळख होती, जी गडी आनंदवलीची आनंदीबाईची गडी होती, ती सुद्धा तुम्ही आज जर बघाल तर फक्त बांधकाम व्यावसायिकांना कुठंतरी मुनाफा व्हावा या नावाखाली ती गडी सुद्धा आज तिथं नामशेष करण्यात आलेली आहे. हा घाट कशासाठी घातला जातोय. प्रशासन एकीकडे म्हणतं की आमच्या आर्थिक याच्यामध्ये चणचण आहे, परंतु हा जो काही आपला अतिक्रमणाचा खर्च होतो हा सर्वसामान्यांच्या करातून खर्च होतो. जर इथं खरं आरक्षित जागा होती तर मग हे समाज मंदिर पहिले बांधलं का. तुम्ही या बांधकामाचा खर्च पहिले महानगरपालिकेने केला, पुन्हा तोडण्याचा खर्च तुम्ही केला. हा खर्च कोणाच्या खिशातून येतोय. हा आमच्या गोरगरीब जनतेच्या सामान्यांच्या कराच्या खर्चातून येतो आहे. आज यांच्याकडे 50,000 रुपये नव्हते आमचं शौचालय दुरुस्तीला, त्याच्यासाठी तुम्ही 50,000 रुपयाची फाईल माझी बाजूला ठेवली आणि आज एवढा लाखो रुपयांचा खर्च तुम्ही उधळलेला आहे फक्त आणि फक्त स्वतःचा एक कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी.
तुम्ही जे म्हणता आहे की गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे, माझ्या मागे बघा, त्या गोदावरीवर पूर्ण पानवेली जमा झालेली आहे. रोबोट मशीन नाही आहे, यांच्याकडे पानवेली काढण्याची यंत्रणा नाही आहे. जर ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करतायत आणि कुठल्या नावाचा विकास करताय, याचा आमचा पूर्ण जनतेचा सगळ्यांचा विरोध आहे. आणि जर प्रशासनाने ही मुजोरी चालू ठेवली तर आम्ही शिवसैनिक सर्व एकत्र येणार, आमच्या जनतेला बरोबर घेणार, आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं उभं करणार आहोत. हे आम्हाला इथं नको आहे. ही आमची गावची ओळख नाही आहे. आमचं गाव हे स्वच्छ सुंदर राहिलं पाहिजे, ही अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे हा जो काही डोळे झाक बंद करून कारभार चालवलेला आहे, प्रशासनाने हा थांबवला पाहिजे. आम्ही इलेक्शनमध्ये बिझी होतो, आम्हाला तिथे व्यस्त ठेवून आमच्या पाठीमागे कुठल्याही सभागृहामध्ये चर्चा झालेली नाही आहे, नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसी प्राप्त झालेल्या नाही आहे. सरळ सरळ हा स्वतःचा मनमानी कारभार प्रशासनाने इथं थांबवला पाहिजे, अन्यथा याचे परिणाम फार गंभीर स्वरूपात होतील, असं मला इथं सर्वांना आवाहन करायचं आहे. त्यांनी आल्याबरोबर आम्ही त्यांना एवढं बोललो की आम्हाला फक्त सामान वगैरे बाहेर काढू द्या. ते ऐकायला तयार नाही. ते म्हणे नाही, आमची गाडी आलेली आहे. त्यांना म्हटलं आम्ही नगरसेवकला बोलतो. काही गरज नाही म्हणे नगरसेवकला बोलायची. आमचे सगळे बोलणं वगैरे झालेले आहे. आम्हाला सगळं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला बाहेर निघावंच लागणार आहे. आणि आम्ही लगेच गाडी चालू केली त्यांनी. तोपर्यंत संतोष भाऊला मी निरोप द्यायचे, तर संतोष भाऊ येऊपर्यंत त्यांनी थांबले नाही. लगेच ते चालू करून दिलं मशीन. आम्ही कोणालाच घाबरणार नाही म्हणे. आता लगेच पोलीस बोलवले त्यांनी. किती वाजेपर्यंत राहतील हे रात्री 4:30 पर्यंत धरून घ्या. 3:30-4 पर्यंत चालूच होतं. मग आता आम्ही काय करणार सांग गरीब. जय महाराष्ट्र. आज आमच्या आनंदवली गावामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामाच्या नावाखाली अतिक्रमण मोहीम करण्यात आली. त्यामध्ये आमचा जोशी समाजाच्या समाज मंदिराचं या ठिकाणी त्यांनी तोडून टाकलेलं आहे व त्यामध्ये आमच्या नागरिकांचं देखील घरांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. ही कारवाई जवळपास रात्रीचे 3:30-4 वाजेपर्यंत चालू होती. असंच जर प्रशासनाला जर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर आमच्या नागरिकांना असा त्रास द्यायचा असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या आमच्या नागरिकांना नोटिसा दिल्या नाही व सांगण्यात आलं नाही का या ठिकाणी अतिक्रमण होणार आहे, हे तोडण्यात येणार आहे. आणि ESTP प्लांट किंवा ते घाण पाणी इथंच का? कारण ऑलरेडी इथं आमच्या इथे महादेव मंदिर आहे आणि ऐतिहासिक पेशवेकालीन महादेव मंदिर आहे ते. आणि त्या मंदिराजवळ जर आपण असं घाणेरड्या पाण्याचं जर मलनिस्तरीकरण करण्याचा प्रकल्प या ठिकाणी आणणार असेल तर तो अतिशय यापुढे घातक आहे. आणि शेवटी किती काही केलं तर आम्ही शिवसैनिक आहोत. आणि जर समजा प्रशासनाने त्या गोष्टी जर त्यांनी आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं एक आंदोलन उभं करू व ह्या प्रकल्पाला आमच्या नागरिकांच्या वतीने व आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही या प्रकल्पाचा विरोध करत आहोत असे मी जाहीर करतो. प्रशासनाच्या या दडपशाहीमुळे आता आनंदवल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता असून आगामी काळात हे प्रकरण चांगलेच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.